तर आपली जे एक्झरसाइज 5.1 आहे वेक्टर मधली, ते एक्झरसाइज 5.1 मधले पहिला क्वेश्चन जो दिलेला आहे तो वेक्टर्स ए बार इज डायरेक्टेड ड्यू टू नॉर्थ अँड मॉड ऑफ ए बार इज इक्वल टू 24. द वेक्टर बी बार इज डायरेक्टेड ड्यू टू वेस्ट, मॉड ऑफ बी बार इज इक्वल टू 7. फाइंड मॉड ऑफ ए बार प्लस बी बार. याचे काही क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया, जेवढे आज होईल तेवढे, बाकीचे उद्याला पाहूया. हा पहिला क्वेश्चन जो आहे एकदम इझी आहे. हा कसा सॉल्व्ह करायचा, वेक्टरचे जे सगळे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये आपल्याला टोपी वेक्टर सुद्धा पाहायचं आहे, ते बेसिक कन्सेप्ट सुद्धा. यामध्ये वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन, त्याच्यानंतर पॅरलॉग्रामचा म्हणजे ॲडिशनसाठी स्केलर मल्टिप्लिकेशन कसं करायचं, हा कसा कन्सेप्ट क्लिअर करायचा ते काढायचं आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये ट्रायंगल PQR दिलेला आहे, ज्यामध्ये PQची व्हॅल्यू ट्वाईस ए बार आणि QRची व्हॅल्यू ट्वाईस बी बार दिलेली आहे. तर मिड पॉईंट जो दिलेला आहे त्यांचा PR बार इज द मिड पॉईंट ऑफ PR इज M. फाइंड द फॉलोइंग वेक्टर्स इन टर्म्स ऑफ ए बार आणि बी बार. म्हणजे वेक्टरच्या फॉर्ममध्ये आपल्याला ते दाखवायचे आहे. साईड, पहिली साईड PR बार, दुसरी PM बार आणि QM बार. सेकंड क्वेश्चन. थर्ड दिलेला आहे OABCDE इज अ रेग्युलर हेक्सागॉन. द पॉइंट्स A and B हॅव द पोझिशन वेक्टर ए बार अँड बी बार रिस्पेक्टिव्हली. रेफर टू द ओरिजिन. फाइंड द टर्म्स ए बार अँड बी बार द पोझिशन वेक्टर ऑफ CDE अँड E. हे काही क्वेश्चन दिले. त्यानंतर शो दॅटचा क्वेश्चन आहे रेग्युलर हेक्सागॉन मधला. आपल्याला दाखवायचं आहे की AB बार प्लस AC बार प्लस AD बार प्लस AE बार प्लस AF बार इज इक्वल टू 6 AO बार, वेअर O इज द ओरिजिन ऑफ द सेंटर ऑफ द हेक्सागॉन. 5 मध्ये चेक करायचं की हे 3 जे वेक्टर दिलेले आहे हे ट्रायंगल फॉर्म करतात की नाही करत. त्याच्यानंतर 6वा क्वेश्चन आणि 7व्या क्वेश्चन मध्ये XYZ सोबत वेक्टर प्लेन काढायचे आहेत. 8वा क्वेश्चन जो दिलेला आहे आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहे, प्लेनशी रिलेटेड कोऑर्डिनेट आपल्याला तिथं फाइंड आउट करायचे आहेत. एकदम इझी क्वेश्चन्स आहे हे. आणि 11, 12, 13 आणि 14 टोटल 14 क्वेश्चन्स आहेत. ते 14 ही क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत. एकदम इझी आहे. जर याच्या अगोदरचे फॉर्म्युले तुम्हाला समजले असेल तर हे काहीच डिफिकल्ट नाही आहे. सगळे क्वेश्चन इझी आहे. फक्त जॉईन होत राहा या कॅम्पेनला आणि चांगले व्यवस्थित अभ्यास करत राहा. स्टे सेफ, स्टे होम, जॉईन द कॅम्पेन, लर्न ॲट होम अँड स्टडी हार्ड टू गेट सक्सेस. आपण एक्झरसाइज 5.1 चालू केली होती. तर पहिला क्वेश्चन आहे त्यामधला, द वेक्टर ए बार इज डायरेक्टेड ड्यू टू नॉर्थ अँड मॉड ऑफ ए बार इज इक्वल टू 24. द वेक्टर बी बार इज डायरेक्टेड ड्यू टू वेस्ट अँड मॉड ऑफ बी बार इज इक्वल टू 7. फाइंड द मॉड ऑफ ए बार प्लस बी बार. ह्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर हे फाइंड आउट कसं करायचं, क्वेश्चन वाचल्यावर तो समजला पाहिजे. त्यावरून आपल्याला एक फिगर ड्रॉ करायची आणि फिगर ड्रॉ केल्यावर सरळ सरळ याचा आन्सर येते. त्याने सांगितलेलं आहे की वेक्टर जो ए बार आहे तो नॉर्थ डायरेक्शनने जात आहे, म्हणजे हा ए बार, आणि वेक्टर जो आहे बी बार तो वेस्ट डायरेक्शनने जात आहे. वेक्टर मध्ये ए बार नॉर्थ डायरेक्शनने जात आहे. नॉर्थ डायरेक्शन म्हणजे अपवर्ड डायरेक्शन आणि वेस्ट डायरेक्शन म्हणजे या डायरेक्शनने जात आहे. याची व्हॅल्यू, याच्या मॉडची व्हॅल्यू 24 दिलेली आहे, याच्या मॉडची व्हॅल्यू 7 दिलेली. आता यांची ऍडिशन काढायची आहे म्हणजे नेमकं आपल्याला या दोघांची जॉईनिंग काढायची. आता इथे ट्रायंगल कोणता फॉर्म झाला, तर हा झाला राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झाला. तर याला जर नाव दिलं तर आपण A, O आणि B नाव देऊ शकतो या ट्रायंगलला. आता AOB दिल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, जो आपल्याला काढायचा आहे मॉड ऑफ ए बार आणि मॉड ऑफ बी बारची ऍडिशन. तर सगळ्यात पहिले मॉड ऑफ ए बारची व्हॅल्यू काढून घेऊ. ते काय असते, यांचा स्क्वेअर म्हणजे 24चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 576. तसाच मॉड ऑफ बी बार काढून घेऊ. तो का नाही, 7चा स्क्वेअर, तो किती राहील 49. आता दोघांचे ऍडिशन म्हणजे मॉड ऑफ ए बार प्लस बी बार इज इक्वल्स टू मॉड ऑफ ए बार प्लस मॉड ऑफ बी बार. 576 प्लस 49 इज इक्वल्स टू 625 आणि 625 म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट काढल्यावर 25. मॉड ऑफ ए बार प्लस बी बार 25. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह होतो. एकदम इझी आहे, सिम्पलर मेथडनं सॉल्व्ह होतो. यानंतर क्वेश्चन नंबर 2. एक्झरसाइज 5.1 मधला सेकंड क्वेश्चन आहे. इन ट्रायंगल PQR, PQची व्हॅल्यू ट्वाईस ए बार, QR बारची व्हॅल्यू आहे ट्वाईस बी बार. द मिड पॉईंट ऑफ PR इज M. फाइंड द फॉलोइंग वेक्टर्स इन द टर्म ऑफ ए बार अँड बी बार. तर आपल्याला PR बार, PM बार आणि QM बार यांच्या सगळ्यांच्या व्हॅल्यू काढायच्या आहे आणि या व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी ही सगळी दिलेली इन्फॉर्मेशन आहे. एक ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे, PQR ट्रायंगल ड्रॉ करू, त्यात दिलेल्या व्हॅल्यू पुटअप करू. व्हॅल्यू पुटअप केल्यावर सरळ सरळ त्याची ऍडिशनच येते. वेक्टर लॉ ऑफ ट्रायंगल ऍडिशन, ट्रायंगलच्या वेक्टर लॉचा जो आहे त्या फॉर्म्युल्याचं सरळ सरळ सोल्युशन निघते. क्वेश्चन साठी या प्रकारे आपण ट्रायंगल ड्रॉ करू शकतो. तर ट्रायंगल ड्रॉ केल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले PR काढायला सांगितला. PR वेक्टरची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करू, हा जो आहे वेक्टर PQ बार मधून वेक्टर QR बार जर मायनस केला तर PR आपल्याला मिळू शकते. म्हणजे त्याची व्हॅल्यू काय, ट्वाईस ए बार मायनस ट्वाईस बी बार. या टाइप मध्ये त्याची व्हॅल्यू येते. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन नुसार आपण हा सॉल्व्ह करू शकतो एकदम इझी वेनं. आणखी तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा याला सॉल्व्ह करू शकता. हा निघाला PR बार ची व्हॅल्यू. नेक्स्ट आपल्याला काढायचं आहे PM बार ची व्हॅल्यू. आता याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, तर दिलेल्या ट्रायंगल मध्ये हे ट्वाईस
ए बार आणि हा टॉईस बी बार आहे. पी आर तर आपण काढला की टॉईस ए मायनस टॉईस बी. तर त्यानुसार ए बार म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, ए बार प्लस बी बार ही व्हॅल्यू त्याची आपल्याला मिळणार आहे. ते कशी मिळणार आहे तर ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन मध्ये ते आपण काढू शकतो. त्याच्यानंतर क्यूएम ची व्हॅल्यू आपल्याला काढायला सांगितली. क्यूएम यामधले व्हॅल्यू आहे म्हणजे बी बार मायनस ए बार. या टाईपमध्ये ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन नुसार याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येते. आणि ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन जर तुम्ही पाहिला असेल याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, त्यामध्ये तुम्हाला हे एकदम इझियर वेने समजू शकते. एक्झरसाइज 5.1 मध्ये क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला सांगितलेलं होतं की ओ ए बी सी डी इज अ रेग्युलर हेक्झॅगॉन. द पॉइंट्स ए अँड बी हॅव पोझिशन वेक्टर ए बार अँड बी बार रिस्पेक्टिव्हली. रेफर टू द ओरिजिन ओ. फाइंड इन टर्म्स ऑफ ए बार अँड बी बार द पोझिशन वेक्टर ऑफ सी डी अँड ई. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला रेग्युलर हेक्झॅगॉन काढायला सांगितलं. तर रेग्युलर हेक्झॅगॉन एक तर या टाईप मध्ये येईल ओ ए बी सी डी ई किंवा ओ ए बी सी डी. या दोन टाईप मध्ये आपण रेग्युलर हेक्झॅगॉन काढू शकतो. काय बेन्झीन रिंग सारखाच असतो, फक्त इथं काय डबल बॉन्ड नसतात. रेग्युलर हेक्झॅगॉन एकदम इझी असते. तर आपल्याला 3 गोष्टी काढायला सांगितल्या आहे, म्हणजे सी बार आणि डी बारशी रिलेटेड सगळे काढायला सांगितले. तर आपण ओ सी बार काढू. तो काय येईल टॉईस ए बी बार, कारण की ओसी आणि एबी याच्यामध्ये पॅरलल येईल. जर ओसी आपण ड्रॉ केली, एबी आणि ओसी इथं पॅरलल येऊ शकते पहा. इथं जर आपण ड्रॉ केली तर मग म्हणून ते आले. आणि मग 2 आणि एबी बारला काय लिहू शकतो आपण, बी बार मायनस ए बार. मग ओसी बार काय होईल 2 बी बार मायनस 2 ए बार. तसाच ओडी बार. ओडी बार जर घेतलं म्हटलं तर ओसी आणि सीडी, ओ सी आणि सी डी या दोघांची ऍडिशन काय येईल, ओडी बार येईल, कारण की ओडीशी जर जनरेट आपण रिलेट केलं तर. आणि ओसी प्लस ओ ए सुद्धा येऊ शकतो त्याच्याशी रिलेटेड. आणि याची व्हॅल्यू -2a प्लस 2b हे आपण याच्यावरूनच काढली ओसीची. आणि -a बार, कारण की सीडीला आपण ओए लिहू शकतो. -a बार जर केलं -a बार आणि -2a म्हणजे -3a प्लस 2b. यालाच आपण लिहू शकतो इथं ओडी बारला 2b - 3a या टाईपला सुद्धा लिहू शकतो. ओई बार मध्ये ओडी बार प्लस डी बार, ओडी आणि डी यांचे ऍडिशन करून ते ओई बार येऊ शकतो. ओडी आणि डी बारला आपण बीए सुद्धा लिहू शकतो, कारण की डी आणि बी पॅरलल आहे. त्यामुळे हा -3a प्लस 2b आहे आणि हा a मायनस बी आहे या दोघांची. मग हे जर कॅल्क्युलेट केलं -3 प्लस 1 म्हणजे -2 आणि 2b मायनस बी म्हणजे बी, म्हणजे ओई बार सुद्धा काढता येतं. असे हे तीनही त्याच्याशी रिलेट करून वेक्टर आपण ड्रॉ करू शकतो आणि व्यवस्थितरित्या ते आपण फाइंड आउट करू शकतो. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय म्हणते आहे, एक्सरसाइज 5.1 मधला क्वेश्चन नंबर 4. इफ ए बी सी डी ई इफ अ रेग्युलर हेक्झॅगॉन देन शो दॅट ए बी बार प्लस ए सी बार प्लस ए डी बार प्लस ए ई बार प्लस ए एफ बार इज इक्वल्स टू 6AO बार. तर आपण आन्सर मध्ये ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन यूज करणार आहे. एकदम शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेला आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपण हा काढून घेऊ आणि ओरिजिन ओ कन्सिडर केलं. पहा रेग्युलर हेक्झॅगॉन काढला आपण, त्यामध्ये ए बी सी डी ई एफ हे आपण व्हर्टायसेस दाखवले आणि ओ ओरिजिन दाखवलं, ज्यामध्ये सगळे कनेक्टेड दाखवले. आता आपल्याला त्यांनी काय करायला सांगितलं, ए बी बार प्लस ए सी बार प्लस ए डी बार प्लस ए ई बार प्लस ए एफ बार हे करायला सांगितलं. इज इक्वल्स टू आपण सगळे घेतले. ए बी बार ए सी बार घेतला, ए डी बार आणि ए एफ बार, हे ए डी बार आणि ए एफ बार हे सरळ सरळ रिलेट होतात म्हणून ते कन्सिडर केले. जवळ सुद्धा घेऊ शकतो आपण. ए एफ ला जवळ घेतलं त्याच्या आणि ए डी आणि ए ई ला जवळ घेतलं. आता ए सी आणि ए एफ जो आहे, ए एफ आणि सीडी पॅरलल आहे म्हणजे ए एफ च्या ऐवजी आपण सीडी लिहून घेतला. इथं या स्टेप मध्ये ए एफ च्या ऐवजी आपण सीडी लिहिला, कारण की पॅरलल आहे. अगोदर काय केलं, व्यवस्थित जॉईंट केले. ए एफ ला एसी जवळ घेतलं, त्यानंतर ए डी आणि ए ई जवळ घेतले. आता ए एफ आणि इथं आकृतीत पहा, ए एफ आणि सीडी पॅरलल आहे, ए एफ च्या ऐवजी सीडी घेतलं. तसाच ए डी ला पॅरलल कोण दिलेला आहे, ए डी ला पॅरलल ए बी आपण कन्सिडर केला आहे. ए बी लिहिला, एडीच लिहिला सॉरी, आणि ए ई बार लिहिला आहे. ए बी बार प्लस याचं काय लिहिलं आपण, ए सी बार प्लस सी डी. ए सी आणि सी डी जर कन्सिडर केलं तर टोटल एडी होऊन जाईल, म्हणून त्याचा एडी कन्सिडर केला. हा एडी जसच्या तसाच हा एडी आहे. व्यवस्थित दिसत नसेल तर त्याला एडी कन्सिडर करून घ्या तुम्ही. पुन्हा लिहून घेतो एडी. त्याच्यानंतर ए बार जसच्या तसा. आता हे एडी बार आणि एडी बार 2 एडी बार ए बी बार प्लस ए ई बार उरलेलं जसच्या तसं लिहिलं. आता ए बी बारच्या ऐवजी ईडी पॅरलल आहे म्हणून ईडी लिहिलं आणि ए ई बार जसच्या तसा. एई आणि ईडी, एई आणि ईडी जर पाहिलं, एई आणि ईडी तर ते टोटल एडी बार आहे आणि एडी बार प्लस एडी बार म्हणजे 2 एडी बार. आता 2 एडी बार 3 एडी बार झालं. 2 एडी बार प्लस एडी बार म्हणजे 3 एडी बार. आणि एडी बारची व्हॅल्यू काय, ओ ए बारची ऐवजी आहे टॉईस ओ ए बार म्हणजे 2 3 6 AO बार.
अशा प्रकारे हा आपण प्रूव्ह करू शकतो. रेग्युलर हेक्सागॉन म्हणजे ते आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं होतं ते आपण शो सुद्धा करू शकतो. तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये हे 3 वेक्टर्स दिलेले आहे आय जे आणि के फॉर्म मध्ये 2i बार प्लस 2j बार प्लस 3k बार मायनस 3i बार प्लस 3j बार प्लस 2k बार अँड 3i बार प्लस 4k बार. हे वेक्टर ट्रायंगल फॉर्म करतात की नाही करतात, इट दॅट वेक्टर शोज द ट्रायंगल ऑर नॉट, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आता हे प्रूव्ह कसं करायचं, तर एखादा ट्रायंगल कन्सिडर करायचं. हे एक साईडचे वर्टायसेस, हे एक साईडचे आणि हे एक साईडचे, ट्रायंगलचे 3 साईडचे, आणि त्याला प्रूव्ह करायचं. तर आपल्याला दाखवायचे आहे की हे वेक्टर्स ट्रायंगल फॉर्म करतात की नाही करत. ट्रायंगल डू नॉट शो ट्रायंगल और शो ट्रायंगल, ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर एखादा ट्रायंगल ड्रॉ करू ABC. त्या ABC मध्ये हे जे पहिले दिलेले आहे एकाचे कन्सिडर करू 2i 2j आणि 3k बार. दुसरे मायनस 3i बार प्लस 3j बार आणि 2k बार एकाचे कन्सिडर करू आणि 3i बार प्लस 4k बार यांचे आपण व्हर्टायसेस किंवा साईड्स कन्सिडर करू. म्हणजे आपल्याला काय मिळालं की BC जो आहे BC बारची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2i बार प्लस 2j बार प्लस 3k बार ट्रायंगलमध्ये. तसंच AB बारची आपल्याला व्हॅल्यू मिळाली ती आहे मायनस 3i बार प्लस 3j बार प्लस 2k बार. तसंच AC ची पण व्हॅल्यू आपल्याला मिळाली, ते काय मिळाली 3i बार प्लस 4k बार. सगळ्यांच्या व्हॅल्यू मिळाल्या. आता ट्रायंगलमध्ये शो करत असताना आपल्याला माहिती आहे सगळ्यांच्या व्हॅल्यू आपण डिटर्मिनंट मधून काढून घेऊ. म्हणजे नाव BC बार काढून घेऊ. तो कसा काढत असतात, तर सगळ्यांचे जे व्हर्टायसेस आहे त्यांचा प्रोडक्ट स्क्वेअरचं ॲडिशन करायचं. 2चा स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर इज इक्वल्स टू, हे काय येईल 2चा स्क्वेअर 4 2चा स्क्वेअर 4 आणि 3चा स्क्वेअर 9. म्हणजे किती होऊन जाईल 2 प्लस 4 प्लस 4 8 प्लस 9 म्हणजे 17. काय आलं 17, म्हणजे BC बार जो आला तो आला 17. तसंच आता काढून घेऊ आपण AB बार. AB बार काढण्यासाठी सगळ्यात पहिले याला इक्वेशन नंबर 1 सुद्धा कन्सिडर करू शकतो आपण. पुन्हा स्क्वेअर रूट घेतला, मायनस 3चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर आणि 2चा स्क्वेअर. जे टोपी वेक्टर IJK चे आहेत कोएफिशियंट त्यांचा स्क्वेअर करायचा. 3चा स्क्वेअर 9, मायनस 3चा स्क्वेअर सुद्धा 9, 3चा स्क्वेअर 9 आणि 2चा स्क्वेअर 4. 9 प्लस 9 18, 18 प्लस 4 म्हणजे 22. AB बारची आपण व्हॅल्यू देऊ इक्वेशन नंबर 2 मध्ये. आता AC बार तीनही काढायचे, आपण तीनही काढू. AC बार मध्ये आता AC बार सुद्धा आता काय आहे त्याचे कोएफिशियंट 3 आणि 4. तर 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16 म्हणजेच काय होऊन जाईल 25. इक्वेशन नंबर 3 मॉड ऑफ AC बार. आता इथं काहीतरी दिसते का आपल्याला, आता सगळ्यात मोठा काय आहे 25 आणि बाकी उरलेले 2 AB बार. जर आपण AC बार साठी या दोघांची ऍडिशन घेतो 25 प्लस एक 17, जरी 25 आहे AC बारची व्हॅल्यू, तर याच्यासाठी जर आपण ह्या दोघांच्या व्हॅल्यू AB बार आणि मॉड ऑफ BC बार जर घेतला तर AB बार आपल्याकडे किती दिलेला आहे √22 आणि BC बार किती काढलाय 17. तर येत नाहीये त्यांच्या व्हॅल्यूज. देअरफॉर द वेक्टर्स डू नॉट फॉर्म ट्रायंगल. ते डझंट फॉर्म ट्रायंगल कारण की हे तिथं पोझिशन होत आहे आणि या प्रॉब्लेम्समुळे ते ट्रायंगल फॉर्म करू शकत नाहीत. अशा प्रकारे क्वेश्चन 5 सॉल्व्ह केले. टोटल क्वेश्चन 11 आहे, त्यामधले आपण 5 सॉल्व्ह केले, उरलेले पण करणार आहोत. तर एवढे क्वेश्चन तुम्ही लिहून घ्या, व्यवस्थित प्रिपेअर करा, वेक्टर्सचा अभ्यास करा, बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा, याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. थँक्यू. स्टे होम, स्टे सेफ, लर्न, जॉइन द कॅम्पेन, लर्न ॲट होम.